नमस्कार. आपण बघत आहात दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. दिव्य भारत BSM न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मविप कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे ऑगस्ट 28ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. चाचडगाव येथे 14 एकरांच्या प्रशस्त कॅम्प्समध्ये अत्याधुनिक सुविधा, 109 एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र. दिव्य भारत BSM न्यूज. दिनांक 26 ऑगस्ट 2026. नाशिक. प्रतिनिधी निलेश शेकोकार, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक. संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल 109 एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. महाविद्यालयात 4 वर्षांचा BSc कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्प्समध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे. दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन 2022 ते 23 मध्ये महाविद्यालयास दर्जा प्रदान केला. तसेच सन 2024 मध्ये कृषीभूषण महाराष्ट्र FPO फेडरेशन तर्फे महाविद्यालयाला कृषीभूषण वजा 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. KRUSHITHON 2024 मध्ये महाविद्यालयाला प्रयोगशील कृषी महाविद्यालय हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे. संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विभागांचे प्रमुख, 28 शिक्षक आणि 44 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले. मविप संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. दिव्य भारत BSM न्यूज. नाशिक. प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. दिव्य भारत BSM न्यूज. मुख्य संपादक प्राध्यापक डॉ. भागवत महाले. महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतिगृह या 3 भव्य इमारतींचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाराम वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत. नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर, आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास मविप संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील हिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती D.B. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 2003 पासून कृषी शिक्षणाची वाटचाल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो.
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्याप्रसारक समाजाने दिनांक 1 नोव्हेंबर 2003 रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले. कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले. 14 एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस चाचडगाव येथे तब्बल 14 एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, भव्य ग्रंथालय, लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व 10 विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. 109 एकरांवर प्रात्यक्षिक शेती कृषी शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.